नमस्कार। राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जळगाव काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे। डॉक्टर उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेसतर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने उल्हास पाटील यांच्यासह तिघांना निलंबनाचे पत्र देण्यात आले आहे। एकाच वेळी काँग्रेसमधील तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। नाना पटोले यांच्या या कारवाईनंतर डॉक्टर उल्हास पाटील, वर्षा पाटील तसेच त्यांच्या कन्या केतकी पाटील तिघे कुटुंबीय हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। उल्हास पाटील, पत्नी वर्षा आणि कन्या केतकी पाटील हे तिघेही लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे। उल्हास पाटील हे जळगावातील बडे नेते आहेत। लोकसभा निवडणुकीआधी उल्हास पाटील यांनी भाजपात जाणं हे पक्षासाठी मोठं खिंडार आहे। उल्हास पाटील हे भाजपात सामील झाले तर भाजपाची ताकद दुपटीने वाढणार आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन टेपली आहे। अशा परिस्थितीत अशा काही घटना घडत असल्याने काँग्रेसला त्याचा मोठा धक्का बसू शकतो। महाविकास आघाडीकडून भाजपाचा सामना करण्यासाठी रणनीती आखली जात आहे। असं असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत अशा काही घटना घडत असल्याने भाजपाचा सामना आता कसा केला जाईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।